इथे लवजो आल्या बघ यांच्या अंगाला लागल्या आम्ही चेंबूर घाटल्यावरून आले असताना आणि शिवनेरी गडावरती गेले असताना आगीमुळेचं खूप प्रचंड पैजा मताने आम्ही तरी त्याला सुरक्षा देऊन आम्ही फक्त 5 जण 6 जण खाली बाकीचे जण अडकलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी खाली येऊन आम्ही यशस्वी झालेलो आहे. बस. किती मासे आहेत आणि किती लोक अडकलेत? आणि भरपूर जण कमीत कमी 60 ते 70 जण अडकलेले आहेत. आम्ही त्याला परवा न करता आम्ही डायरेक्ट खाली आलेलो आहे. माशा किती आहेत? माशा कमीत कमी तरी भरपूर जरी 1000 एक माशा तरी असतील कमीत कमी 700-800 माशा जास्त माशा असतील तुमच्या. माशा मागे लागतात का? हो माशा मागे लागतात दादा. तुम्हाला काही त्रास कोणाला काही? आम्हाला काही त्रास नाही, अजिबात त्रास नाही. तुमच्या सहकार्याला काही त्रास नाही? कोणालाच त्रास नाही. वरती अडकले ते तुमचे सहकारी? आमचे सहकारी सगळे झाले आहेत, फक्त आम्हीच वरती होतो. अजून बाकी लोक वरती आहेत? ती परिस्थिती आहे आता. मधमाशांचा हल्ला किती जणांवरती झाल्याची शक्यता वाटते? आम्ही तर वरती गेलो होतो, आम्ही बघितले 2 जणांवर झालेले. एक बाईच्या मागे मधमाशा खूप होत्या आणि ती रडत होती बसून, आणि एक माणूस होता त्याने कपडे काढले होते आणि त्याच्या मागे पळत होते. आणि आम्ही तिकडनंच कसं तरी पळून आलो. खाली बघितलं, खाली मुलांनी गार्डनमध्ये आग पेटवली होती, त्या सगळ्यांवर पण चावली होती. एक मुलगा वरती बसला होता, ते बरोबर तिकडे सगळं झाकून त्याला फोडलं होतं. बघितलं. आता नाहीये, आता गेलेत. तुम्ही वरती किल्ल्यावरती गेले का मधून मागे आले? नाही, वरती जाऊन टॉपला. आमचं टायमिंग जरा बरोबर असल्यामुळे आम्हाला नाही आले. जे तिकडे थांबले होते त्यावेळेला त्यांना पकडलं. अजून किती लोक वरती असतील किल्ल्यावरती? असतील की 100 एक असतीलच माणसं. तुम्हाला काय माशांचा त्रास वगैरे मागे लागल्या वगैरे काही लागलं? आमच्या मागे नाही लागल्या. आम्ही जरा उशिरा निघाल्यामुळे जे आधी तिकडे बसले होते त्यांना त्यांच्या मागे लागले.